आता आपण करणार आहोत रात्रीचा स्किन केअर. रात्री झोपतानाही स्किन केअर करणं हे खूप आवश्यक आहे. त्यासाठी अगोदर दिवसभराची जी धूळ, थकवा ह्या सर्व गोष्टी जे चेहऱ्यावर आपल्या आलेल्या आहेत तर त्या अगोदर क्लीन करून घेऊ आपण. मी वापरत आहे एकदम जेंटल स्किन क्लिन्झर आणि हा मी बऱ्याच दिवसापासून वापरते, त्याच्यामुळं हा मला सूट झालेला आहे. बस इतका जरी असला तरी पूर्ण चेहरा स्वच्छ व्हायला पाहिजे, कारण दिवसभराची आपली धूळ, प्रदूषण ह्या सर्व गोष्टी आपल्या चेहऱ्यावर पडतात. त्याच्यामुळं स्किन स्वच्छ होणं हे खूप आवश्यक आहे. ज्यावेळेस आपल्याला स्किन केअर करायचं असतं त्यावेळेस. चेहरा स्वच्छ झालेला आहे आपला. अशा प्रकारचे आपण टर्किशचा जो नॅपकिन येतो तो वापरायचा. चेहऱ्यावर रब न करता असं टॅप टॅप करत पाणी पूर्ण सुकवायचं. फेस क्लीन झालेला आहे आपला. आता आपण लावू मॉइश्चरायझर. वापस मी सकाळचंच मॉइश्चरायझर आता यूज करते, विटॅमिन सी वालं, जे पीच या फळापासून बनलेलं आहे. मी मॉइश्चरायझर लावायला कंजूसी करत नाही, भरभरून मॉइश्चरायझर लावते. कारण हा सीझन असा आहे की आपली स्किन ड्राय होते आणि नॉर्मल टू ड्राय ह्या स्किनसाठी मॉइश्चरायझर हे भरभरून असलेलंच चांगलंही आहे आणि त्यांच्यासाठी गरजेचंही आहे. छान मसाज करून घ्यायची. माझं हे मॉइश्चरायझर ऑइल बेस्ड असलं तरी चिपचिप दिसत नाही, तेल दिसत नाही किंवा असं चेहऱ्यावर काहीतरी ठेवलंय लावलंय असं काही जाणवत नाही आणि दिवसभर इतकं फ्रेश वाटतं. चांगलं मुरेपर्यंत मसाज करायचा. कारण आपण जितकी जास्त आपली स्वतःची काळजी घेऊ तितकं जास्त आपल्यासोबत आपली हेल्दी स्किन, हेल्दी शरीर, हेल्दी विचार हे राहतात. बघितलं किती मोठं मी मॉइश्चरायझर घेतलं होतं आणि आता ते कुठंही दिसत नाही. पूर्ण असं असा फीलच एकदम मस्त, सॉफ्ट, स्मूथ आणि एकदम एकसारखा चेहरा जाणवतो. मध्ये मध्ये मी लिंबू, चिया सीड हे याचं पाणी घेते, नारळाचं पाणी घेते. त्यामुळं पण थोडी हिवाळ्यामध्ये जी रुक्ष झालेली त्वचा असते त्याला थोडासा सपोर्ट मिळतो, आधार मिळतो. मॉइश्चरायझर आपलं पूर्ण मुरलेलं आहे. तर मग आता बारी सिरमची.
तर मी सिरम पहिलंही चालू केलं होतं, तर आता माझं हे दुसरं सिरम आहे. पहिलं 0.1% चालू केलं होतं, आता 1% रेटनॉल सिरम मी हे चालू केलेलं आहे. हे सिरम पण छान मुरेपर्यंत याची मसाज करायची. कोणतंही सिरम तुम्ही स्टार्ट केल्यानंतर नाईटला ते सिरम यूज करा आणि डेला सनस्क्रीन हे लावा म्हणजे लावाच, कारण याचा रिझल्ट आणखीन जास्त चांगला येईल तुम्हाला. सिरम छानपैकी मुरलेला आहे. त्यानंतर मी दिवसा लिप बाम लावते आणि रात्री एरंडीचं तेल लावते लिप्सला. याचा फायदा खूप आहे. आपण लिपस्टिक वगैरे लावतो, लिप बाम लावतो. लिप बामचा तर फायदा होतोच, पण लिपस्टिकमुळे थोडेसे डार्क होतात लिप्स. आणि एरंडीचं तेल, कॅस्टर ऑइल, हा कुणाला याच्याबद्दल एक्स्ट्राची माहिती सांगायची गरज नाही, कारण हे खूप बेनिफिशियल आहे. टाडा. आता घेऊ आपण आपल्या हाताची काळजी. त्यासाठी वापस मी माझं मॉइश्चरायझर वापरते. आणि मला आवडतं रोज हिप्स इसेन्शियल ऑइल. याचा सुगंधही आवडतो आणि याचा रिझल्टही आवडतो. तर मी काही ड्रॉप्स, माझी बॉटल संपत आली आहे, काही ड्रॉप्स माझ्या मॉइश्चरायझरमध्ये यूज करत असते. ह्या दोन्हीला मिक्स करत असते. आणि हाताला जो त्याचा सॉफ्टनेस जाणवतो, खूप सॉफ्ट होता त्याच्याने हात. थोडीशी अशी मसाज करू आपण. हिवाळ्यामध्ये रात्री अंगाला तेल लावलेलं हे उपयोगाचंच होईल असं मला वाटतं, कारण दिवसभर आपण अंगावर तेल ही गोष्ट ठेवू शकत नाही. कपड्याला लागतं, त्याच्यावर लवकर धूळ लागते आणि दिवसभर चिपचिप असं अनकम्फर्टेबल फील होतं. रात्री झोपता हे चिपचिप तर नाहीच आहे, बिलकुल चिपचिप नाही आहे, पण तरीही आपण तेल लावले आपल्या डोक्यामध्ये असतं. त्याच्यामुळं रात्री लावलं म्हणजे त्याला एक ऑब्झर्व व्हायला वेळ मिळतो. तो शांत आपलं काम करत राहतो. आपल्यालाही इरिटेट होत नाही की तेल लावले अंगाला, कपड्यांना, आपल्या चांगल्या कपडे असतात आपले बाहेर जायचे, ते कपडे खराब होतील, ह्या सर्व गोष्टींचा आपल्या ताण येत नाही. तर हे एकदम लावले नाही लावले काहीच फरक पडत नाही, दिसतच नाही. सॉरी, इतकं हे नॉनस्टिकी आहे. त्यासाठी सांगते, काळजी घेतली म्हणजे आपल्याला त्याचा रिझल्ट मिळतो. सगळ्यात लास्ट
रात्री झोपताना केव्हाही केस मोकळे सोडून झोपू नये. तर एक छानशी अशी आपण ढिली ढाली वेणी घालूया. कारण मोकळे केस ठेवले तर आपण एका बाजूने दुसऱ्या बाजूला होतो, एका अडंगावरून दुसऱ्या अडंगावर होतो. मग त्यावेळेस आपले केस घर्षण होतात आणि ते तुटतात, गळतात जास्त. त्यामुळे मला तर रोज सवय आहे की मी रोज अशी पातळशी छोटीशी वेणी घालते. खूप टाईट नाही घालायची, थोडीशी लूज लूजच ठेवायची. कारण आपण जितकी जास्त स्वतःची काळजी घेऊ, शरीरही आपली काळजी घेतं, आपल्याला निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करतं, आपल्याला चांगलं दिसायचं असेल तर त्याला चांगल्या गोष्टी कराव्या लागतील. तर एकदम मी अशी ढिली ढिली वेणी घातली, खूप टाईट नाही घातली. रबर असं ह्याचं असावं जेणेकरून केस ओढू नये. ज्यावेळेस आपण सकाळी रबर काढतो त्यावेळेस आपले केस त्याच्यामध्ये अडकून ते ओढून तुटू नयेत, त्यासाठी. रात्री झोपताना पाय धुते, पाय असे टॅप टॅप करून कोरडे करते आणि रोज हिप्स इसेन्शियल ऑइलचे काही ड्रॉप्स त्याच्यात टाकून पायांना मसाज करते. जेणेकरून पायही आपले हेल्दी राहिले पाहिजेत. आपण पायावरच सगळं जग बघतो, फिरतो. तर पायाची काळजी घेतली पाहिजे. मग याला आपण छानसा सॉक्स चढून मी सकाळीही पायाला मॉइश्चरायझर आणि सॉक्स घालत असते.